नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे बुध प्रदोष व्रताला तुम्ही करा हे उपाय। या उपायाने उजळेल तुमचं भाग्य। बघा, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष महत्त्व आहे। यात महेश म्हणजे महादेव। महादेवाला प्रदोष व्रत तिथी समर्पित आहे। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते। त्यानुसार माघ महिन्याचे दुसरे प्रदोष व्रत 21 फेब्रुवारी 2024 रोजी येत आहे। बुधवारी हे व्रत येत असल्याने या व्रताला बुध प्रदोष व्रत देखील म्हटले आहे। या दिवशी व्रतासह काही उपाय करणे खूप प्रभावी आहे। असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते। चला तर मग जाणून घेऊया बुध प्रदोष व्रताच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे। पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रदोष व्रत 21 फेब्रुवारी रोजी केले जाईल। 21 फेब्रुवारी रोजी शुक्ल त्रयोदशी तिथी सकाळी 11:27 सुरू होईल। तर 22 फेब्रुवारी माघ शुक्ल त्रयोदशी 1:21 समाप्त होईल। 21 फेब्रुवारी रोजी प्रदोष काळ सायंकाळी 6:26 ते रात्री 8:56 पर्यंत आहे। बघा, प्रदोष तिथीला विधिवत पूजन केल्याने महादेवासह हनुमान प्रसन्न होतात। प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना तुम्ही या मंत्राचा जप करा। बघा, ते मंत्र आहे ओम ऐं भ्रीं हनुमते श्री रामदूताय नमः। या मंत्राचा जप केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात। बघा, नवग्रहातील शुक्र हा प्रभावशाली ग्रह आहे। कुंडलीत शुक्र दोष असल्यास विवाहात अडथळे येतात। बघा, तुमचा शुक्र बलवान होण्यासाठी आणि तुमच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्ही प्रदोष व्रताच्या दिवशी हे उपाय करा। या उपायाने तुमच्या विवाहातील अडथळे दूर होतात। ते उपाय कोणता आहे बघा। प्रदोष व्रताच्या दिवशी पाण्यात मध आणि पांढरे तीळ टाकून महादेवाला अभिषेक करा। महादेवाजवळ दिवा लावा आणि महादेवाची पूजा करा आणि महादेवाला प्रार्थना करा। या उपायाने तुमचा शुक्र मजबूत होतो। तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही हे उपाय करा। प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात 5 वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळी घेऊन शिव मंदिरात जा आणि त्या रंगांनी गोल फुलांच्या आकाराची रांगोळी काढा। या रांगोळीच्या मध्यभागी तुपाचा दिवा लावा आणि हात जोडून महादेवाला नमस्कार करा। या उपायाने तुमच्या व्यवसायात वाढ होते। वैवाहिक जीवनात गोडवा वाढवण्यासाठी दह्यामध्ये मध मिसळून महादेवाला अर्पण करा। महादेवाला दही आणि मध अर्पण केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात आणि तुमच्या नात्यात गोडवा वाढतो। तुमच्या जीवनात सुख शांती येण्यासाठी तुम्ही हे उपाय करा। बघा, चांदीच्या पात्रात गंगाजल, दूध, तांदूळ आणि बताशा टाकून सूर्यास्तानंतर चंद्राला अर्घ्य द्या। तसेच दूध आणि तांदळाची खीर बनवून गरीब लोकांना दान करा। हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती नांदते। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।